नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती राज्यव्यापी मोर्चा आझाद मैदान मुंबई दिनांक 15 ऑक्टोबर 2025 याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आपल्या कर्मचारी कृती समितीच्या वतीने राज्यव्यापी मोर्चा मुंबई आझाद मैदान येथे पार पडलेला आहे। तेच या ठिकाणी सविस्तरपणे आपण या ठिकाणी जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही ही माहिती पाहू शकता। आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आलेली हे अपडेट आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती राज्यव्यापी मोर्चा आझाद मैदान मुंबई दिनांक 15 ऑक्टोबर 2025 महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे 15 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यव्यापी मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून एकजूट या ठिकाणी दाखवली। या मोर्चांच्या सुरुवातीला कृती समितीचे निमंत्रक दिवंगत नेते कॉम्रेड MA पाटील यांना या ठिकाणी आदरांजली वाहण्यात आली। राज्य सरकारकडे मागील काही महिन्यांपासून सेविका आणि मदतनीसांच्या न्याय मागण्यांबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू असूनही शासनाने वारंवार त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। शासनाचे लक्ष एकूणच वेधून घेण्यासाठी हा मोर्चा दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबई येथील आयोजित करण्यात आला होता। या मोर्चा दरम्यान कृती समितीच्या शिष्टमंडळाने महिला व बालविकास विभागाचे उपसचिव माननीय ठाकूर साहेब तसेच मंत्रालयातील कक्ष अधिकारी माननीय जाधव साहेब यांची देखील भेट घेऊन सविस्तर अशी चर्चा या ठिकाणी केली आहे। या चर्चेचा सूर सकारात्मक राहिला असून काही मागण्यांबाबत विभागीय अधिकाऱ्यांनी ठोस कार्यवाहीचे आश्वासन दिलेलं आहे। बघा, बऱ्याच वेळा आपली संघटना, आपली कृती समिती आपल्या सेविका म्हणजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी लढत आलेली आहे, इथून पुढेही लढत राहणार आहे। परंतु कृती समितीला आपल्या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी सांगायचं आहे, जेव्हा आश्वासन देतात खऱ्या अर्थाने त्यांच्या आश्वासनावरती विश्वास न ठेवता प्रत्यक्षात जी आर काढण्यासाठी प्रोत्साहन करणं, त्याची अंमलबजावणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे। बघा, एकूणच मोर्चांच्या प्रमुख मागण्या आणि प्रतिसाद काय आहे। पहिला आहे प्रोत्साहन भत्ता रुपये 2000 व 1000 विना अट मानधनात वर्ग करावा। या संदर्भातील अडचणी दूर करून बेलापूर येथील आयुक्तांना आवश्यक निर्देश देण्यात यावा असे देखील आपल्या शिष्टमंडळाच्या वतीने नमूद केले आहे। त्यानंतर FRS मध्ये सर्व अडचणी तत्काळ सोडाव्यात। FRSची सक्ती करू नये। या प्रणालीमुळे लाभार्थ्यांना आहारापासून वंचित ठेवले जाऊ नये। याबाबत अधिकारी म्हणाले की हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असल्यामुळे त्यासाठी तुम्हाला केंद्र स्तरावर पाठपुरावा करावा लागेल। तिसरा आहे मातृवंदना आदी योजना बाह्य कामाची सक्ती देखील आमच्या अंगणवाडी सेविकांवरती करू नये। या योजना ज्या आहेत ते केंद्र शासनाच्या म्हणजे आपण जे प्रश्न विचारलो त्याला त्यांनी कशा पद्धतीने उत्तर दिले आहे ते या ठिकाणी आहे। म्हणजे मातृवंदना आदी या योजना बाह्य कामाची सक्ती देखील आपल्या अंगणवाडी ताईंना करू नये। तर या योजना ज्या आहेत ते केंद्र शासनाच्या अखत्यारीतील असल्या तरी राज्य स्तरावर सक्ती योग्य नाही असे देखील शिष्टमंडळाने स्पष्ट केलेलं आहे। चौथं आहे पोषण अभियान या कार्यक्रमासाठी स्वतंत्र या ठिकाणी निधी द्यावा। पूर्वी दिला जाणारा निधी हे सध्या बंद असून तो तातडीने पुन्हा सुरू करण्यात येईल। तसेच TA किंवा DA देण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले। तसेच लहान बालकांना दिल्या जाणाऱ्या किट म्हणजे पेट्या हे संबंधित साहित्य अंगणवाड्यांमार्फत या ठिकाणी पोहोचवण्यात येईल। तर पोषण ट्रॅकर व मोबाईल अडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक कार्यालयात पुढील 2 महिन्यात तांत्रिक समन्वयक म्हणजे टेक्निकल कोऑर्डिनेटर नेमण्यात येतील। पोषण ट्रॅकरचे योग्य प्रशिक्षण देण्याबाबत शासन विचार करीत आहे।
आहाराचे दर प्रति लाभार्थी वाढवण्यासाठी व अंगणवाडी केंद्रासाठी मोठ्या महानगरपालिकांमध्ये किमान रक्कम 12,000 भाडे हे मंजूर करून भाड्यात लाईट बिल रक्कम समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला असून त्याचा देखील पाठपुरावा राज्य सरकार करीत आहे। तसेच दिवाळी किंवा भाऊबीज पूर्व काळात सर्वांना वेंडोर नंबर काढून देण्यात येणार असेही या ठिकाणी सांगण्यात आले, पण शिष्टमंडळानं ते जुन्या पद्धतीचा अवलंब करून देण्यात यावे अशी देखील मागणी केली आहे। पाचवा आहे मासिक पेन्शन व ग्रॅच्युइटी या लागू करण्याच्या दिलेल्या आश्वासनाची त्वरित पूर्तता करावी। तर पेन्शनबाबत सध्या निश्चित निर्णय सांगता येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी या ठिकाणी नमूद केले, परंतु ग्रॅच्युइटीबाबत दिवाळीनंतर निर्णय घेतला जाईल असे देखील या ठिकाणी आश्वासन देण्यात आले आहे। सहावा आहे लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याचे पूर्ण मानधन द्यावे। राज्यातील अनेक ठिकाणी हे काम मदतनीस व काही ठिकाणी सेविका यांनी केले असून त्यांना मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील असे देखील या ठिकाणी सांगण्यात आले। शिष्टमंडळ 6 प्रतिनिधींनी सहभाग घेतला। त्यात खालील प्रतिनिधीचा समावेश होता: भगवानराव देशमुख, संगीता कांबळे, सुनीता रणवरे, अनिता आवळे, जयंती ढवळे, ज्योती भाटवडेकर वरील प्रतिनिधींनी कृती समितीच्या वतीने चर्चेत सक्रिय सहभाग घेतला। मोर्चा शांततापूर्ण, संघटित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला। या आंदोलनाच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या हे पुन्हा एकदा आपल्या शासनासमोर ठळकपणे मांडण्यात आल्या। शासनाने दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी न झाल्यास कृती समिती आगामी काळात आणखीन तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबेल असा देखील इशारा यावेळी देण्यात आला आहे। कृती समितीकरिता बृजपाल सिंग, सुभाष शमीम, दिलीप उटाणे, कमल पोरुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी एकूणच आपल्या मोर्चाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत व प्रतिसाद काय आहे, आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने हा जो राज्यव्यापी मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानावरती दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी या ठिकाणी पार पडलेला आहे। याबद्दल संपूर्ण इत्युंभूत अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।